हॅलो मैत्रिणींनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी अशा हॅबिट शेअर केल्या होत्या की ज्या आपण मोकळ्या वेळेत जर शिकलो तर आपण स्वतःचे बेटर व्हर्जन बनत जातो. आपल्यातला कॉन्फिडन्स, मोटिवेशन तसेच राहते. आणि आता त्याच्या पुढच्या ज्या हॅबिट्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्यापूर्वी तुम्ही जर कालचे आणि त्याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की पहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मिरर प्रॅक्टिस. मैत्रिणींनो, ही एक छोटीशी हॅबिट आहे, पण तिचे चमत्कारिक परिणाम आपल्याला बघायला मिळतात. रोज फक्त 5 मिनिट आरशासमोर बसा आणि स्वतःला बघा आणि स्वतःशी बोला. यावेळी तुम्ही स्वतःला सांगा, मी हॅपी आहे, मी हेल्दी आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी ॲबंडंट आहे. या सगळ्याला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स असं म्हणतात. जेव्हा तुम्ही स्वतःला हे लगातार सांगता तेव्हा हळूहळू तुमचा मेंदू या पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सला खरं समजायला लागतो आणि त्यामुळे तुमचा सेल्फ एस्टीम, कॉन्फिडन्स आणि मोटिवेशन वाढायला मदत होते. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेम देणार, स्वतःकडे लक्ष देणार, स्वतः खुश राहणार, तेव्हाच तुम्ही इतरांना खुश ठेवू शकता. ही प्रॅक्टिस तुम्ही स्वतः दिवसाच्या सुरुवातीला किंवा दिवसाच्या शेवटी दोन्हीपैकी एका वेळी करू शकता. डिक्लटरिंग. फ्रेंड्स, आपल्या आयुष्यात कळत नकळत भरपूर अशा अननेसेसरी गोष्टी जमा होतात. कधी घरात, कधी कपाटात, कधी किचनमध्ये आणि सगळ्यात जास्त आपल्या फोनमध्ये. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघताना लहान वाटतात, पण हळूहळू आपल्याला कळत नकळत हा सगळा पसारा झालेला पाहून आपली चिडचिड होते. त्यामुळे वेळोवेळी डिक्लटरिंग म्हणजेच सफाई करणं खूप महत्त्वाचं आहे. याचा अर्थ फक्त झाडू पोछा करणं असं नाही आहे. वस्तूंना काढून टाका ज्यांची तुम्हाला आता काहीही गरज नाही आहे. जसं की आपल्या फोनमधून जुने मेसेजेस, डुप्लिकेट फोटोज, नको असलेले ॲप्स डिलीट करून टाका. घरात ठेवलेल्या तुटलेल्या वस्तू ज्या आपण कधीतरी कामाला येतील असं म्हणून ठेवलेल्या असतात, पण त्यांचा उपयोग मात्र वर्षानुवर्ष आपण करत नाही. त्यामुळे लगेचच त्या आपण काढून टाकायला हव्यात किंवा ज्या कोणाला उपयोगी असतील त्यांना देऊन टाकायला हव्यात किंवा मग कचरा गाडीत फेकून द्या. तुमचे जे वर्क प्लेस आहे ते स्वच्छ आणि सिंपल ठेवा. जेव्हा तुमच्या आजूबाजूला नीटनेटके स्वच्छ ॲटमॉस्फिअर असेल तेव्हा तुमच्या मनातही मोकळी आणि नीटनेटकेपणाची भावना येते. तुम्ही स्वतः नोटीस कराल की स्वच्छ जागेवर बसून काम करण्यासाठी तुमचा मूड पण चांगला राहतो आणि फोकस पण वाढतो. त्यामुळेच आजपासून जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा आपले घर, आपले फोन, आपलं कपाट यासारख्या गोष्टींमध्ये डिक्लटरिंग करा. ग्रूमिंग. मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच स्त्रिया या स्वतःच्या ग्रूमिंगकडे लक्ष देत नाहीत. बऱ्याच जणी दिवसभरसुद्धा गाऊन किंवा पायजमा आणि टी-शर्टमध्ये असतात, पण त्यामुळे नकळत आपला मूड आणि एनर्जी दोन्हीही कमी होतं. थोडंसं लक्ष जर तुम्ही स्वतःच्या कपड्यांकडे दिलं तर तुमचा मूड आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढतं आणि तुम्ही तुमच्या कामावर पण जास्त फोकस करू शकता. ग्रूमिंग म्हणजे हे नाही की फक्त मेकअप करा किंवा खूप फॅन्सी कपडे घाला. फक्त स्वच्छ धुतलेले आणि नीटनेटके कपडे घाला आणि केस आणि चेहऱ्याची काळजी घ्या, एवढंच पुरेसं आहे. ही तुमची डेली रुटीनमध्ये छोटीशी पण पॉवरफुल प्रॅक्टिस खूप महत्त्वाची बनू शकते. तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचा फोकस दोन्हीही यामुळे वाढेल आणि तुमचा मूड छान राहील. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. फ्रेंड्स, आपण शक्यतो मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी खुश होतो, जसं की घर, गाडी, किंवा तेव्हाच पॉझिटिव्ह फील करतो जेव्हा आपल्या लाईफमध्ये सगळं परफेक्ट असतं. पण खरा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. एक दिवस तुमच्या फ्री टाईममध्ये थोडा विचार करा. काय तुमच्याकडे स्वास्थ्य आहे? तुम्ही विचारपूर्वक काम करू शकता का? तुमच्याकडे कुटुंब आहे का? राहायला घर आहे का? या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का? यासाठी आपण देवाचे आभार व्यक्त केले आहेत का? कारण या सर्व गोष्टींचे आभार आपण व्यक्त केले पाहिजे. जे आपल्याकडे आहे ते मिळवणं हे कित्येक लोकांचे स्वप्न असू शकते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करत राहा. त्यामुळे तुमचे माइंड पॉझिटिव्ह होईल. निगेटिव्ह थॉट्सपासून तुम्ही दूर राहाल आणि लाईफमध्ये आत्ता आणि भविष्यातही सॅटिस्फाईड राहायला हेल्प होईल. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यासाठी ग्रेटफुल राहायला शिका. त्यामुळे आपला माइंड मजबूत बनतो, कॉन्फिडन्स वाढतो आणि आपण आपल्या लाईफमध्ये ज्या काही स्टेप्स घेतो त्यात पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहते. लर्न ऑब्झर्विंग.
मैत्रिणींनो, आपल्या फ्री टाईममध्ये आपण फक्त पुस्तक वाचणं किंवा व्हिडिओ पाहणं एवढंच नाही करू शकत, तर लोकांना ऑब्झर्व करून पण आपण खूप काही शिकू शकतो. पार्कमध्ये बसा, मेट्रोमध्ये, बसमध्ये अशा ठिकाणी लोक बघा. त्यांचे बिहेवियरचं निरीक्षण करा. कशा प्रकारे ते गोष्टी हँडल करतात ते बघा. जेव्हा तुम्ही लोकांना ऑब्झर्व करता तेव्हा तुम्हाला समजेल की पैसा, नातेवाईक, हेल्थ म्हणजेच आनंदी जीवन नसते, तर या सगळ्याचा बॅलन्स्ड आणि योग्य दृष्टिकोन आपल्याला हॅपीनेस देतो. पुढची गोष्ट आहे हेल्प अदर्स. मैत्रिणींनो, आपण स्वतःमध्ये आणि कामामध्ये एवढे बिझी झालेलो आहोत की कधीकधी आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण कधी कोणाला मदत करायला हवी. आपण जेव्हा कोणाला मदत करतो तेव्हा त्याचा फायदा फक्त समोरच्या व्यक्तीलाच होतो असं नाही, तर आपल्यालासुद्धा इनडायरेक्टली त्याचा फायदा होत असतो. आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना एखादं काम समजत नसेल आणि तुम्हाला ते चांगल्या प्रकारे येत असेल तर तुम्ही ते त्यांना समजण्यासाठी हेल्प करू शकता. जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता तेव्हा तुम्हाला एक चांगली फीलिंग येते आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. लास्ट बट नॉट द लिस्ट, अपडेट युअर रेझ्यूम. रेझ्यूम किंवा प्रोफाईल नेहमी अपडेट करा. तुम्ही काम करत असा किंवा स्टडी, तुमचा रेझ्यूम किंवा प्रोफेशनल प्रोफाईल नेहमी अपडेट ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ही सवय हे दाखवते की तुम्ही अप टू डेट आणि प्रोफेशनल आहात. तर या होत्या त्या 20 हॅबिट. मला आशा आहे की आता जेव्हा तुम्ही तुमच्या फ्री टाईमला यूज कराल तेव्हा हळूहळू तुमच्या लाईफमध्ये चेंजेस यायला लागेल. कन्सिस्टंटली या हॅबिट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करा आणि तुमचे जे लाईफ चेंज आहे ते कसे होतात ते पहा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.